पार कटाळ येऊन गेला राव्या एवढ्या हिरव्यागार एवढ्या लाल लाल फुलाला पाहून. रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आपण शाळेला सुट्टी घेऊन घरीच उद्योग करीत बसलेलो होतो. पण आता तुम्ही परत म्हणशाल ते कसे येतं ते असे. अरे झालं काय होतं, कुट्टीच्या बॅगेत बसली ती पडलेली कुट्टी मी तशीच टाकली होती आणि त्याला झालेल्या होत्या मुंग्या, म्हणून त्या कुट्टी काढायच्या टायमाला लयच डसायच्या राव. म्हणून मी आज सुट्टी घेतली होती, खाशाच्यासाठीच घेतली होती. ते टपकन बाजूला करले, भावाच्या वावरात पाहिजे सोयाबीन तर लयच भारी आली होती. पण नंतर म्हणलं याला पाऊसच नाही राव, पाऊस पाहिजे नव्हता थोडाफार, पाऊस असताना भारी होता. त्याला ऐकत म्हणे गायला डोल्या झालं राव. मला पूर्ण पातळ करून टाकलं माहिती का, चारा आठ बसायला मला तर घरचे खायला देत नाही राव. त्या दुपारून तर लयच वारं सुटलं होते, झाडं पानाशी नाचतच होते हो. एवढ्या वाऱ्यात म्हणलं चायला घराबाहेरात तो एवढ्या वाऱ्यात मला कमेंट करून सांगा तेवढं. मला लयच वेळ वाटत होतो, तुमच्या नादावाला ते काढून देते मला काय. आता तुम्ही सांगा एवढ्या वाऱ्यात उडून गेलो मी सापडं का बरं. बरं गॅसला ताव देत होतो, अवे झाड तर पाना माझ्यापेक्षा जास्तच ताव देत होतं. नुसतं झोपायचं जाऊन दे मरू देऊ, पण जाऊन दे 2-3 आले आपल्याला मट्टा करून ते खायचं काय. मग काय नाही गायवरती नियोजन एकदम खूप काही आता ते सगळं जाऊन द्या. या झाडाला ओळखलं का, लाल बोंडाचं झाड कालच्या ब्लॉक मध्ये दाखवलं बा. लय दिवस झाले आपल्या आई उजल धुतलं नव्हतं म्हणलं चला मग तिला थोडंसं मस्त गावात गेलं फिश करायला बादलीत पाणी चला म्हणलं. मग बारू रापा धापा पाणी मारून घेतलं कसं परत पाऊस ते येणारच होता. काय पाऊस बघ तेव्हा ना आपलं कसं गपचीत बसलो होतो, कसं सावलेली ऊट पडलं होतं लय. मग घरचे म्हणे चल म्हणे भाऊ निघ म्हणे. थोडं फास्ट पाणी भरायला लागलं, राप टाकी भर आपल्या चॅनलला बरं.